हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर इथे मी वाटण करून ठेवलं होतं. वाटण जे असतं ना माझं, ते मी मोस्टली आठवड्याभराचं करून ठेवते, की जसं तुम्हाला माहिती आहे मी वर्किंग वुमन असल्यामुळे मला हे असं वाटण केलं तर खूप इझी जातं. म्हणजे जसे की आपले टिफिन असतात, टिफिनमध्ये आपल्या उसळी किंवा ग्रेव्हीवाल्याच्या भाज्या आपण म्हणतो ते न्यायच्या असतील तर हे वाटण आहे ना आपण फ्रीजमध्ये भाजून ठेवलं की जेव्हा जेवढं हवं असेल तेवढं आपण मिक्सरला लावून आपण आपल्या भाजीमध्ये वापरू शकतो. म्हणजे तेवढा आपला जो टाईम असतो कांदा खोबरं भाजण्याचा तो तेवढा वाचतो. तर मी इथे वाटून ठेवलेलं आहे. मी सुज्ञा मला एक तर माझा इतका अवताळ झाला होता पूर्ण जेवण करताना आणि येऊन मला त्रास देत होती. तर ठीक आहे. तर इथे मी बनवते आहे पुलाव. पुलावसाठी मी मटर विकत आणले होते. जेव्हा मी स्टेशनला गेली होती तेव्हा जवळपास मी अर्धा किलो मटर आणले होते. तर मी पुलाव आणि मटर बटाटा असे 2 बनवले होते प्रकार संडेला जेवणासाठी. तर इथे पुलावसाठी मी कांदा टमॅटो मस्तपैकी जिऱ्याची फोडणी टाकून भाजून घेतला. त्याच्यानंतर कोथिंबीर मसाला मालवणी आपला तिखट तेच मी यूज केला आहे. हळद आणि आपला जो घरचा डेली यूजचा जो तांदूळ आहे तो मी वापरलेला आहे. इथे बासमती मी नाही वापरलेला आहे. बासमती वापरू शकतो आपण त्याच्या जागी. एवढंच की सुगंध खूप छान येतो बासमती वापरल्यावरती. आणि इकडे मी नंतर बिर्याणी आणि पुलाव मसाला जो आहे तो टाकून मी भात बनवला आणि 2 शिट्ट्या केल्या त्याला, कारण मी त्याच्यात गरम पाणी वापरलं होतं. आणि इथे मी साईडला ना मटर आणि बटाट्याची भाजी बनवते आहे. काय नाही, कांद्यावरती मी परतला मसाला आपला मालवणी तिखट हळद परतून घेतलं, कोथिंबीर घातली. त्याच्यामध्ये जे मटर आणि बटाटे होते, एकच बटाटा मी इथे वापरलेला आहे, मटर जास्त वापरला आहे. तर मी इथे मसाल्यामध्ये परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये नंतर मग वाटण घातलं जे मी तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगला. ते वाटण थोडंसं घातलं आणि ग्रेव्ही होण्यासाठी मी त्याच्यानंतर व्यवस्थित पाणी घातलं. इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला थोडा, तर त्यासाठी 2 शिट्ट्या इनफ होतात. आणि इथे मी डोश्याचं बॅटर जे आहे ते घरीच रेडी केलं होतं. मला आंबोळ्या बनवायच्या होत्या. त्याचे आपण डोसेही बनवू शकतो, आंबोळ्या इडली अप्पे सगळं बनवू शकतो. साईडला मी इथे सोयाबीनची टिक्की बनवते आहे. एवढं सगळं बनवल्यावर भांडी तर आपली असणारच. तर चला मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.